जो आनंद सत्य प्रकाश विभव आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत तसा दोरीवरी सर्प दिसत तरी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्य पुरुषे सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भदावराम आत्माप्त काम तरी नमन प्रकाशं व्यापकं नाम रूपयो ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार हा निवृत्तीप्रधानच असला पाहिजे असं पूर्व पक्षाचा आग्रह आहे आणि त्याचं खंडन करून आता असं सिद्ध केलं की ज्ञानवान पुरुषाचा व्यवहार निवृत्तीप्रधानच असला पाहिजे असा काही नियम करता येणार नाही, कारण तो कोणत्याही वेदविधीचा किंकर नाही. ज्ञानवान पुरुषाचा प्रारब्ध बलाने जसा भिक्षाटनादी व्यवहार होतो तो न्यून प्रमाणात आहे, तसाच अधिक व्यवहारही होण्याला हरकत नाही. आणि हेच शास्त्राचं रहस्य किंवा वेदाचा अभिप्राय आहे. जीवनमुक्त पुरुषाचा व्यवहार कसा होईल तर जसा होईल तसा, कारण त्या व्यवहाराशी त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळं त्याला व्यवहार कोणता करावा कोणता करू नये हे त्याला वेद देखील विधान करत नाही. निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः. जो निस्त्रैगुण्य त्रिगुणांच्या आतीत गुणान येतान आतिथ्य त्रीन देही देह समुद्भवान या ठिकाणी या तिन्ही गुणांचा तो आतीत असल्यामुळं तो स्वतःला आपलं स्वरूप ब्रह्मस्वरूप समजत असल्यामुळं त्याला ब्रह्मस्वरूप किंवा आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त असणाऱ्या अनात्म पदार्थाविषयी कोणत्याही प्रकारचा तादात्म्य भ्रम त्याच्या ठिकाणी राहत नसल्यामुळं तो वेद कोणाला विधान करतो? जे अज्ञानी लोक आहेत त्यांना. अज्ञानी म्हणजे ज्यांचं अनात्म पदार्थाशी तादात्म्य आत्मा आणि अनात्मा यांचं ग्रंथी गाठ बसलेली आहे. म्हणजे ज्यांच्या ठिकाणी अहंकार हा अनात्मा आणि आत्मा ह्या दोघांचे जे धर्म आहे ते परस्परावर ज्यांच्या भासतात. त्याला विचारलं तुम्ही कोण, तर तो काय म्हणतो हा 3.5 हाताचा देह म्हणजे मी असं म्हणतो. तुम्ही कोण पुढं विचारलं तर मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, संन्यासी आहे असं म्हणतो. म्हणजे देहाची जात ती आपली जात अहम ब्राह्मणा असं म्हणतो, किंवा देह हा अहम अस्मी मी देह आहे असं म्हणतो. मग शास्त्र सांगतं की किंवा पुरुष हा अहम अस्मी मी पुरुष आहे, मी स्त्री आहे. मग जर तुम्ही म्हटले की मी पुरुष आहे म्हणजे तुम्ही काय झाले देहाभिमानी झाले. देहाभिमानी झाले म्हणजे मी म्हणजे आत्मा आणि त्याचा संबंध कोणाशी केला? देहाशी केला आणि त्या अनात्मदेहालाच मी म्हणायला लागले. आता शास्त्र तुमच्या मानगुटीवर बसून तुम्हाला सांगणार की तुम्ही पुरुष आहे ना, तर पुरुषासाठी हे नियम आहे. तुम्ही स्त्री आहेत, स्त्रियांसाठी हे नियम आहे. तुम्ही ब्राह्मण आहात, त्या वर्णासाठी असा नियम आहे. त्याला आम्ही सांगेल तेच त्यांनी केलं पाहिजे. पण हा म्हणतो न ब्राह्मणो न क्षत्रिय वैश्य शूद्र चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तर सच्चिदानंद रूप आत्माच आहे. हे देहादी पदार्थ मी असू शकत नाही. यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. तेव्हा अत्यंत तुच्छ असणाऱ्या पदार्थाचा आणि पारमार्थिक सत्तावान आत्म्याचा कधी संबंधही होणं शक्य नाही. किंबहुना सर्वच्या सर्व काय आहे? सर्वम अयम आत्मा. काय काय सर्वम इदम अयम आत्मा. हे सर्व जे आहे तो काय हा आत्मस्वरूपच आहे असं त्याचा बोध झालेला आहे. त्या पुरुषाला कोणत्याही प्रकारचा वेद विधान करत नाही अशी स्थिती आहे. आणि वेदांताचं चिंतन करून ज्याला ही आत्मस्वरूप स्थिती साध्य झालेली आहे किंवा त्याला सिद्ध आहे अशा प्रकारचा जो सिद्ध पुरुष त्याला शास्त्राचा कोणताही प्रकारचा विधी
नाही, तो विधी आणि निषेधाच्या आतीत झालेला आहे, असं आतापर्यंत आपण चिंतन केलं. आता याच्यावर एक शंका येते, ती शंका सांगतात. यावर पुष्कळ लोक असे विचारतात की पामर पुरुष विधी निषेधाची पर्वा न करता वाटेल तसा वागतो, तसाच ज्ञानीही वागतो असे म्हटले तर मग ज्ञानी आणि अज्ञानी यात फरक तरी काय? आता बघा, ज्ञानवान पुरुष आहे, त्याला काय आहे, ज्ञानवान पुरुषाला विधी निषेधाची पर्वा नाही, आहे की नाही? कारण त्याला वेद काय सांगतो तर किंवा काय करू नका सांगतो किंवा काय करा हे सांगतो, ह्या दोन्हींची पर्वा त्याला नाही, मग तो विधी किंकर नाही. आता आपण व्यवहारात जेव्हा पाहतो, पामर लोक म्हणजे शास्त्राचं कोणत्याही प्रकारचं मनोगत न मानता शास्त्राविषयी शास्त्राने सांगितलं ते केलंच पाहिजे असं जे मानत नाही किंवा शास्त्र ज्याचा निषेध करतं ते करायचं नाही असंही त्यांना माहीत नाही, म्हणजे शास्त्र संस्कार रहित असे जे पुरुष असतात, मग त्यांना काय आहे, अंगामनाशी रुचावे, काय अंगामनाशी रुचावे, येतलेनी कृतकृत्यता नाठवे, जे करणीयाचे नावे भलतेची करे. जे आपल्याला काय माणसाने काय मिळवावं, जे आपल्या शरीराला मनाला बरं वाटतं, जो भोग तो मिळवावा, त्याला शास्त्राची कोणत्याही प्रकारचे पर्वा करण्याचं कारण नाही. शास्त्र मर्यादेचं रक्षण करण्याचं तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जबाबदारी नाही. जे अंगामनाशी रुचावे, मग त्यावेळेला हे कृत्य आहे का अकृत्य आहे हे त्याच्या ध्यानात सुद्धा येत नाही. मग एखादी गोष्ट करायची ठरलं ना, करणीयाचे नावे, कर्तव्य म्हणून भलतेची करी, शास्त्राच्या विरुद्ध असलं तरी तो करतो, त्याला काय म्हणतात, पामर, आहे की नाही? शास्त्र संस्कार रहित आणि मनाला येईल त्याप्रमाणे विषयाचं संपादन करणारा, भोग घेण्याचा प्रयत्न करणारा, भोगणारा असा जो पुरुष आहे त्याला म्हणतात पामर असं म्हणतात. मग पामरसुद्धा विधी निषेधाची पर्वा करत नाही आणि ज्ञानवान पुरुष देखील विधी निषेधाची पर्वा करत नाही. मग ज्ञानवान आणि पामर पुरुष याच्यामध्ये भेद तरी काय, अशा प्रकारची शंका येते. म्हणजे जसा पामर पुरुष वागतो तसा ज्ञानीही वागतो असे म्हटले तर मग ज्ञानी आणि अज्ञानी यात फरक काय? ही शंका शास्त्ररहस्य न जाणता होत असते. आता ते म्हणतात याचा ही अशी शंका कोण करतो, ज्याला शास्त्राचं रहस्य गोपनीय तत्व, आता सांगितलं ना, इदंतु ते गुह्यतमम, किंवा का शेवटचा श्लोक काय होता, इति गुह्यतमम शास्त्रम इदमुक्तम मयानग. गीताशास्त्राचं रहस्य किंवा वेदांत शास्त्राचं रहस्य ज्याला कळत नाही, तर असे जे शास्त्राच्या रहस्याचे अनभिज्ञ न जाणणारे असे जे लोक आहे तीच ही शंका करतात. आता त्याचं उत्तर काय आहे? फरक एवढाच की ज्ञानवानाचा ग्रंथीभेद झालेला असतो आणि अज्ञानाचा झालेला नसतो. अहो, ज्ञानी आणि अज्ञानी यांचा काय फरक आहे? आपण नेहमी चिंतन करतो. स्वामी महाराज त्यात सांगायचं, मग ज्ञानी पुरुष आणि अज्ञानी पुरुषात फरक तर काय? ज्ञानी पुरुषही विधी निषेधाची पर्वा करत नाही, अज्ञानी पामर देखील विधी निषेधाची पर्वा करत नाही. मग ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये भेद काय? तर स्वामी महाराज म्हणतात हाच भेद आहे, एक आहे ज्ञानी आणि एक आहे अज्ञानी, असं याच्यामध्ये सांगायचे. आता इथं जो फरक सांगितला तो असा आहे की ज्ञानी पुरुषाचा ग्रंथीभेद झालेला असतो आणि अज्ञानी पुरुषाचा ग्रंथीभेद झालेला नसतो, एवढाच त्या दोघांमध्ये फरक आहे. आणि हे जे लक्षण आहे हे तुम्हाला आम्हाला बाहेरून त्याच्या व्यवहारावरून कळणार नाही. ग्रंथीभेद झाला की नाही हे कोणाला कळणार? ज्याचं त्यालाच कळणार. त्यालाच काय म्हणतात? स्वसंवेद्य, ज्याचं त्यालाच जाणण्याला योग्य अशा प्रकारचा हा ग्रंथीभेद आहे. आपला ग्रंथी शब्दाचा अर्थ आहे गाठ याचा. पण आता ही ग्रंथी झाली कोणाची? तर आत्मा आणि अनात्मा. आत्मा आणि अनात्मा यांच्या ऐक्य म्हणजे अहंकारादी जे अनात्म पदार्थ आणि आत्मा यांच्या एकत्व निश्चयाला ग्रंथी असं म्हणतात. आणि त्या ग्रंथीचा भेद ज्याचा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आणि अनात्मा आत्म्याच्या ठिकाणी. आत्मा कधी अनात्मा होणं शक्य नाही आणि अनात्मा आत्मा होणं शक्य नाही. आत्मा आहे पारमार्थिक सत्तावान आणि अनात्मा आहे प्रातिभाषिक
किंवा व्यावहारिक सत्तावान ह्या दोघांचं ऐक्य होणं कधीही शक्य नाही असा ज्याच्या बुद्धीचा निश्चय झालेला आहे त्याला म्हणतात ज्ञानवान पुरुष. थोडक्यात काय, येथा आत्मा तो आत्मयाचे ठाई देखिजे देहीचा धर्म देही आयसे देखणे ते पाही आन आहाती. आत्मा आत्म्याच्याच ठिकाणी आहे आणि शरीर शरीराच्या ठिकाणी आहे. शरीर आणि आत्मा यांचं ऐक्य होणं कधीही शक्य नाही. शरीर आहे असज्जड आणि दुःखरूप द्वैतात्मक सावयव. आत्मा आहे सच्चिद आनंद अद्वय निरवयव. आहे की नाही? अशा प्रकारचं ज्याला हे वेदांत शास्त्राचं रहस्य ज्याला कळलं त्याला म्हणायचं त्याचा ग्रंथीभेद झाला. उपनिषद सांगतात भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः छिद्यन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. पर आवरे म्हणजे आवर कोण आहे? प्रकृती. आणि तिच्या पर कोण आहे? तिचं अधिष्ठान परमात्मा. आणि तस्मिन् दृष्टे परावरे त्या परावर परमात्म्याला म्हणजे प्रकृती कार्याच्या अतीत अधिष्ठान रूपाने परमार्थिक सत्तावान एकमेवा द्वितीय असा असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याचं आत्मत्वाने ज्याला दर्शन झालेलं आहे अशा पुरुषाचा भिद्यते हृदय ग्रंथी. त्याच्या हृदय इथं हृदय आयम कालच सांगितलं. हृदयम शब्द म्हणजे हे मांसाचा पिंड डाव्या शरीराच्या डाव्या भागात छातीच्या आहे त्याला काय हृदय असं शास्त्र सांगत नाही. हृदय काय हृदय आयम हृदय नाम बुद्धवो अयम. काल आपण पाहिलं भाष्यामध्ये हृदय शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? बुद्धीमध्ये. भिद्यते हृदय ग्रंथी म्हणजे बुद्धीमध्ये जी ग्रंथी झालेली म्हणजे असा निश्चय झालेला आहे की अनात्मा आणि आत्मा एकच आहे. मी देहरूप आहे असं म्हटलं की आत्मा आणि अनात्म्याचं ऐक्य झालं की नाही? त्याला म्हणायचं ग्रंथी झाली. ऐकी नाही? आणि ग्रंथी भेद केला म्हणजे काय? आत्मा आणि अनात्मा यांचा विभाग केला. त्यांचं पृथक्करण विश्लेषण किंवा त्याला ॲनालिसिस म्हणतात ते आपण केलं. हे कसं? गुरु आणि शास्त्राच्या साह्याने. त्यालाच म्हणायचं भिद्यते हृदय ग्रंथी. मग अज्ञानी पुरुषाचा ग्रंथी झालेला असतो आणि ज्ञानी पुरुषाचा ग्रंथी भेद झालेला असतो. आणि पुन्हा त्याच्याविषयी भिद्यते हृदय ग्रंथी आणि छिद्यन्ते सर्व संशय. त्याला आता कोणताही संशय नाही. मी अनात्मा आहे का? अनात्म्याशी माझा संबंध आहे का? अनात्मा पदार्थ परमार्थिक सत्तावान आहे का? आत्मा आणि त्याची एकच सत्ता आहे का? त्यांचा कोणता संबंध होऊ शकतो का? याच्याबद्दल संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. छिद्यन्ते सर्व संशय. त्याच्या अंतःकरणामध्ये प्रमाणगत संशय किंवा प्रमेयगत संशय कोणताही राहिलेला नाही. आणि ज्याच्या क्षीयन्ते चास्य कर्माणी ज्ञान समकालात देहादिक मी नाही. देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे विठ्ठल. तर मग देहादिकांच्यापासून होणारी जी कर्म ती कर्म त्याला लागतील का? नाही. बरं, पूर्वीच्या अनंत जन्मात केलेले कर्म ती कर्म तरी त्या ज्या वेळेला त्यांनी तादात्म्य केलं होतं तेव्हा तरी त्याचं तादात्म्य होणं शक्य आहे का? मग अनंत जन्मात केलेल्या कर्माचा लेप ह्या ज्ञानवान पुरुषाला लागेल का? कारण ज्ञानवान काय आहे? ब्रह्मवेद ब्रह्म एव भवती. तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे. ब्रह्माला कोणत्याही कर्माचा लेप लागत नाही. म्हणून तो ब्रह्मरूप असल्यामुळं त्याला या ठिकाणी संचित कर्म लागत नाही. असंग बोधामुळं क्रियमान किंवा आगामी कर्माचा लेप होत नाही आणि प्रारब्ध भोगून संपतो. परंतु खरं जर पाहिलं तर त्याच्या ठिकाणी प्रारब्ध कर्म तरी आहे का? देह जर तो नाही तर देहसंबंधाने असणारे जे प्रारब्ध कर्म तो तरी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेतो का? तो आत्म्याच्या ठिकाणी नाही. मग त्याच्या खऱ्या अर्थाने जर त्याच्या स्वदृष्टीनं स्वसंवेद्य अशी जी स्थिती आहे त्या दृष्टीनं पाहिलं तर त्याच्या ठिकाणी कोणतं कर्म आहे का? तुमच्या आमच्या दृष्टीनं म्हणतो आपण ज्ञानीपुरुष प्रारब्ध भोगून संपवतो. आपल्या दृष्टीनं ही एक शास्त्राने सांगितलेली संगती. त्याला वास्तविक काय क्षीयन्ते च अस्य कर्माणी. कर्माणी शब्द काय बहुवचन आहे की नाही? बघा द्विवचन आहे. बहुवचन आहे. बहुवचन याचा अर्थ त्याच्या सर्वच कर्माचा काय होतो ना? क्षय होतो, नाश होतो असा त्याचा अर्थ आहे की नाही? ज्ञान समकाला तो सर्वच कर्मांपासून तो बंधनमुक्त होतो असा याचा खरा
अर्थ आहे. आणि असं ज्या पुरुषाला झालं त्या पुरुषाला कोणत्या तरी कर्माने तो लिप्त होईल का? अर्थात होणं शक्यच नाही. म्हणून ते सांगतात असा जो पुरुष आहे त्यालाच काय म्हणतात? जीवनमुक्त पुरुष असं म्हणतात. आता थोडक्यात काय, ज्ञानी आणि एखादा पामर आहे, तो पामर मनाला वाटेल असं स्वैराचारपूर्वक भोग भोगतो, आहे की नाही? शास्त्राची तमा बाळगत नाही. आणि हाही शास्त्राची तमा बाळगत नाही. पण याला हा जो व्यवहार होत आहे हा प्रकृतीच्या ठिकाणी होत आहे. गुणागुणेषु वर्तन्ते किंवा प्रकृते क्रियमानानी गुणही कर्माणी सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ता हमिती मन्यते. अहंकाराने अविवेकी झालेला आत्मा तो मी करता आहे असं म्हणतो. पण तत्वविद तो महाबाहो गुणकर्म विभागयो गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. ऐक नाही, तो कधी त्याच्या ठिकाणी आसक्त होत नाही. मग ज्ञानी आणि अज्ञानी यांच्यामध्ये भेद नाही का? जमीन आसमानाचा भेद आहे. जमीन आसमानाचा भेद आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त भेद आहे. कारण जमीन आणि आसमान दोघांची काय आहे? व्यावहारिक सत्ता आहे. याच्या दृष्टीने सगळे काय आहे? प्रातिभाषिक आहे. आणि फक्त आत्माच एकता पारमार्थिक सत्तावान आहे. हे सगळं तुच्छ आहे, आलिक आहे, असा त्याचा बोध आहे. आहे की नाही? मग हा फरक आहे की नाही? काय फरक आहे त्याचा? एकाचा ग्रंथीभेद झाला आणि एकाचा ग्रंथीभेद झाला नाही. म्हणजे एवढाच होय, थोडाच फरक आहे. एवढा हा फरक म्हणजे हा काय मोठा भेद आहे. आहे की नाही? हा दोन्हीमधला फार मोठा भेद आहे. शब्द जरी ग्रंथीभेद आणि ग्रंथीयुक्त दिसलं तर त्याच्यासाठी बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं त्याचं चिंतन सांगतात. आता सांगतात थोडक्यात काय, मग ही शंका आपल्याला बरोबर वाटते की नाही? परंतु ही शंका कोणाला आहे? शास्त्र रहस्य न जाणणाऱ्यांना ही शंका येते. आहे की नाही? आणि ही शंका कोणाला येते? अज्ञानी पडत मूर्खांना येते. 5व्या तरंगात कुठं सांगितलं ना, पामर पुरुष आपलं काय ही शंका शास्त्र रहस्य न जाणता होत असते. फरक एवढाच की ज्ञानवानाचा ग्रंथीभेद झालेला असतो आणि अज्ञानाचा झालेला नसतो. हा फरक स्थूल शरीरावर किंवा व्यवहारात दिसण्यासारखा नसतो. ग्रंथीभेद झालेला सामान्य लोकांना समजणे शक्य नाही. म्हणून कितीही समजूत केली तरी त्यास ती न पटता नेत्याच्या वर्तनाविषयी ते साशंकत राहतात. आता हा जो फरक आहे, ग्रंथीभेद झाला की ग्रंथीभेद झाला नाही, तर याच्या शरीरावर दिसणारे बदल किंवा त्याचा दिसणारा व्यवहार यावरून आपल्याला हा निश्चय करता येईल का? नाही. का करता येणार नाही? तो स्वसंवेद आहे, तो ज्याचा त्यालाच कळतो. नाहीतर काही लोक म्हणतात त्याला दर्शन आलं. का बरं? तर ते म्हणतात की हा महात्मा आहे ना, तुम्हाला दर्शन केल्याबरोबरच दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष त्याला पाहिल्याबरोबर तुम्हाला एक प्रकारचं समाधान, याचा भाव जाणून घ्या. काय म्हणे, अशा प्रकारचे त्याचे गाल जर पाहिले तर इतके लाल बुंद आहेत ना, जणू काही तेज ओसंडून वाहत आहे. त्यामुळं अशा महात्म्याच्या भेटीला चला. कारण तेज काय, तो तेजाने युक्त आहे. त्याचं त्यांना वाटतं की यालाच म्हणतात आध्यात्मिक तेज. लोक म्हणतात ना त्याचं काय तेज आहे, ते तेज आता त्याचं तेज असेल ते त्यांनी ब्रह्मचर्याचं संन्यासाचं पालन केल्यामुळं असेल, किंवा गाजरासारखा चेहरा तो खाऊन झालेला असेल. आहे की नाही? हे काही त्याचं ते त्यांनी खाल्लेलं दूध तूप पौष्टिक पदार्थ त्याचं तेज असेल. आहे की नाही? म्हणून हे बाहेरून तुम्हाला हा ज्ञानवान पुरुष आहे ही गोष्ट कळणार नाही. किंवा व्यवहार करत असताना आता हे गजानन महाराज वगैरे शेगावचे, तर कुत्र्यांना जे पत्रावळी टाकल्या त्या पत्रावळी कुत्रे खातात आणि राहिलेले ते बुंदीचे भाताचे कण ते वेचून खातात. आता याच्यावरून कसं काय तुम्ही तत्त्वज्ञ म्हणणार? बरं, म्हणायला लागले तर गणी गण गणात बोते. आता हा कोणता मंत्र आहे? वेदात सापडे ना, स्मृतीत सापडे ना, आहे की नाही? कुठंच सापडे ना. मग आता त्यांना कोण ज्ञानवान होईल? आहे की नाही? खरी गोष्ट अशी आहे की हे ज्ञानवानाची, म्हणून आता कालवेळी सांगितले होते ना तुम्ही, ज्ञानवान पुरुषाची लक्षणं शास्त्रात सांगितलेली आहे. तर त्या बहिरंग लक्षणावरून आपल्याला कधी त्याच्या ज्ञानाचा निश्चय आपल्याला कळणार नाही. कारण त्याचा निश्चय कोण आहे? अंतःकरणाला, त्या स्वतःला संवेद्य आहे. म्हणून नेहमी की बाह्य लक्षणं पाहून आपण एखादा पुरुष ज्ञानवान आहे का अज्ञानी आहे हे कधीच पाहू नये. मग पाहू नये तर शास्त्र तर सगळी भरलेत ह्याच लक्षणं सांगता अद्वेष्टा सर्वभूतानाम गुणातीत पुरुष, भक्ताची लक्षणं सगळं तेच, स्थितप्रज्ञाची लक्षणं गीताशास्त्रात तर वारंवार ही लक्षणंच सांगितलेली. ती लक्षणं कशासाठी
कशासाठी सांगितली ती आपण स्वतः अंगावर घ्यावी म्हणून सांगितली. ज्ञानीपुरुषाला ओळखावा म्हणून ही लक्षणं सांगितलेली नाहीत. म्हणून नाथ महाराज याच्यावर सांगतात की मिया सांगितल्या लक्षणाची पोथी घेऊनी हिंडिनला त्रिजगती तरी मुक्ताची आत्मस्थिती कवनाप्रती लक्षणा. मुक्ताचं काही कळणार नाही. म्हणून या ठिकाणी ही लक्षणं त्याच्या ठिकाणी आहेत की नाही किंवा तुझ्या ठिकाणी आहेत की नाही अशी कोणालाही कांडी लावायची नाही. तर ते काय घ्यायचे आपल्या स्वतःसाठी सांगितलेले आहेत. आणि जर समजा तुम्ही तसं करायलाच लागले तर काय आम्ही म्हणणार, एक तर पडत मूर्ख म्हणणार, कारण मग शास्त्रामध्ये वाचले दुसऱ्याला ही लक्षणं शोधायला लागले. किंवा दुसरं म्हणणार की तुम्ही काय आहे ग्रंथीभेद झालेला नाही. ज्याचा ग्रंथ स्वामी महाराज म्हणायचे नाही पण आम्हाला का कळत नाही. ते म्हणे तुला कळायचं का ज्ञानी पुरुषाची काय लक्षण आहे, तू ज्ञानी आहे का अज्ञानी आहे. तो मी अज्ञानी, मग अज्ञानाला ज्ञानाची लक्षणं कळणारच नाही. आणि म्हणे मी ज्ञानी, मग जी जसं तुझी लक्षणं तशीच तुझ्या लक्षणं म्हणजे अंतःकरणात सर्व व्यवहार करून तुझं काय आहे सगळं बाधित आहे की नाही. तसंच दुसऱ्याचं काय आहे सगळी बाधित आहे. तू ज्ञानी असला तर तुला सांगायची गरजच नाही, कारण जसं तुझा अनुभव तसाच ज्ञानी पुरुषाचा तोच अनुभव असतो, कारण तूच ज्ञानी आहे. आणि अज्ञानी असला तर अज्ञानाला ज्ञानाचा अनुभव करणं शक्यच नाही. असं म्हणून ते सांगतात सामान्य लोकांना तुम्ही किती जरी सांगितलं की ग्रंथीभेद झालेला असतो तो ज्ञानी, तरीसुद्धा ते म्हणून ह्या माणसाचा ग्रंथीभेद झालेला आहे किंवा माझा ग्रंथीभेद झालेला आहे तुम्ही मला महात्मा म्हणा असं किती जरी सांगितलं तर सामान्य माणूस म्हणाला असं कसं आहे की नाही. ते स्वामी महाराजांना भुकेचं सहन होत नसायची. आणि मग जर समजा एखाद्या वेळेला त्यांना भूक लागली तर ते फार इतके गायावाया करायचे की माणसाला वाटेल की एवढे मोठे महान संन्यासी वार्धक्याला प्राप्त झालेले हे आणि भुकेसाठी एवढे तडफडतात असं व्हायचं. ते म्हणायचे जाऊ दे बा ते ज्ञानंत याचं काय, मला पहिल्यांदा काहीतरी खायला द्या खायला द्या म्हणले याच्यामध्ये. तेव्हा ते आमचे ते नाथ महाराज होते. ते म्हणले स्वामी महाराज हे तुम्हाला हे भुकेचं दम निघत नाही हे काही बरोबर नाही वाटत, तर तुम्ही आतमध्ये सांगत जा. चार लोकांच्यातच म्हणता तुम्ही बाहेर म्हणजे त्याच्यावरून नुसतं त्यांना भुकेचा वेग सहन झाला नाही तर झाले अज्ञानी लगेच आहे की नाही. असं हेच कारण आहे. सामान्य माणसाला किती जरी काल त्यांनी ओळी सांगितली नाही एक कोणते त्या महात्मा आले होते काल त्यांनी, तर त्यांनी सांगितलं की त्याला ताण भुकेची काय होत नाही, बाधाच होत नाही. कारण काय कोणती ओळी होती ते जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू तया क्षुधा तृषेचा आडदरू कहीच नाही. आणि जर आता त्यांनी ती ओवी घेतली आणि ते जर लोकांना विचारायला लागले, एखादा त्यांच्या घरी अतिथी आला आणि तो जर म्हटला मला भूक लागली, तर ते पहिलं त्याला काय समजणार, तुम्हाला तर अज्ञानी आहे की नाही. माऊलीचं अलंकारिक लिखाण आहे, त्याच्यातल्या प्रक्रियांना कसं घ्यावं ह्या गोष्टीचा सगळा विचार करावा लागेल ना. आता ते सांगतात बरं ही गोष्ट जे सामान्य लोकांना तर कळत नाही किंवा पटत नाही, पण ज्यांनी शास्त्राध्ययन केलं त्यांना तर उलट जास्त छिद्रान्वेषणी बुद्धी होती. त्यांना तर उलट जास्त लक्षणं माहीत असतात. त्यामुळे ही याच्या ठिकाणी नाहीत. बरीचशी आहेत बरं का, पण एवढं मात्र नाही. ही पंडितांची म्हणजे शास्त्राध्ययन करणाऱ्यांची ही स्थिती आहे. म्हणून सांगतात हा फरक स्थूल शरीरावर किंवा व्यवहारात दिसण्यासारखा नसतो. ग्रंथीभेद झाले लोकांना म्हणजे काय अष्टावक्र असला का तो अज्ञानी आहे की नाही. अष्टावक्र जर 8 ठिकाणी वाकला त्याचा चेहरा कसा, त्याची मान कशी, याला काय ज्ञान आहे. असं सामान्य लोकांना ही गोष्ट ज्ञानवान पुरुषाची कळणं. अष्टावक्र कळला का लोकांना, सभेतल्या पंडितांना सुद्धा कळला नाही. आणि कळला असतं तर हसले असते का सर्वांनी उभं राहून त्याचं वंदन केलं असतं की नाही. नंतर केलं, पण जेव्हा त्यांनी त्याचं जे काय आतलं भांडार उघडं केलं तेव्हा ग्रंथीभेद झालेला सामान्य लोकांना समजणे शक्य नाही. म्हणून कितीही समजूत केली तरी त्यास ती न पटता ज्ञात्याच्या वर्तनाविषयी ते साशंकच राहतात. ज्ञानवान पुरुषाच्या विषयी साशंक राहतात. आता आपल्याला संपवायचं आहे ग्रंथ याच्यामध्ये, पण तुम्ही विवेकानंदांचं चरित्र पहा तर त्या चरित्रामध्ये किंवा रामकृष्ण परमहंसांचं चरित्र पहा. रामकृष्ण आणि विवेकानंद आपल्याला माहिती आहे. आज आपण काय समजतो, विवेकानंद सर्व रामकृष्ण परमहंसांना
समर्पित होते. परंतु जर त्यांचं चरित्र पाहिलं तर त्यांना रामकृष्ण परमहंसांविषयी मरेपर्यंत शंका होत्या आणि गेल्यानंतरसुद्धा शंका होत्या. त्यांच्या जेव्हा बराचसा काळ गेला आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की रामकृष्ण परमहंस हे अवतारी कुटीतले पुरुष होते, तेच आपले श्रीगुरू आहेत आणि त्यांनी दिलेल्या दिशेनेच आपण आता मरेपर्यंत वाटचाल केली पाहिजे, त्यांचाच आदेश आपल्याला मान्य आहे. हे कळता कळता त्यांना मृत्यूजवळ आला तेव्हा ही गोष्ट लक्षात आली. अनेक गोष्टी त्या विधान करायचे की ते सांगायचे की सप्तर जे 7 ऋषी आहे त्याच्यामधला एक ऋषी म्हणजे तू आहेस. त्यांना वाटतं ते यांचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून म्हणतात. त्यांना सांगायचे की तुला जेव्हा तुझ्या वास्तव स्वरूपाची ओळख होईल परिपूर्ण, त्या क्षणानंतर तू असं नाही का प्रारब्ध उरलं वगैरे, तुला ज्ञान झालं ना तू कोण आहे हे तुला जेव्हा यथार्थ प्राकट्य होईल, त्याचं अभिव्यक्ती होईल, त्या क्षणातल्या पुढच्या क्षणी तू राहणारच नाही, तू लगेच काही काळातच क्षणातच तू जाणार आहे असं त्यांना सांगितलं होतं. स्वतःविषयी सांगत होते की जो राम आणि कृष्ण, मर्यादा पुरुषोत्तम राम किंवा लीला पुरुषोत्तम श्रीकृष्ण परमात्मा, तोच हा रामकृष्ण आहे असं स्वतःविषयी सांगत होते. परंतु तरीसुद्धा त्यांना ते खरं वाटलं नाही आणि अनेक वेळा सांगायचे. तर ज्या वेळेला रामकृष्णांचा प्रयाण काळ आला, मरणाचा समय जवळ आला, तर त्यावेळेला रामकृष्णांना असं वाटलं की ही तरुण मुलं आहेत, आपण माहिती आहे की मरणाच्या वेळेला जर दुसऱ्याचं काय आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरतयाची ही चित्ता युगांतून हे, दुसऱ्याचं मरण पाहताना सुद्धा प्रलय काळ ओढवल्यासारखं दुःख होतं. ही मुलं अध्यात्मचिंतन करतात, त्यांना हे पाहायला नको म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही आपापल्या खोलीमध्ये जाऊन बसा. त्यांनी ठरवलं की आपल्याला आता या ठिकाणी चिंतन आपलं आत्मचिंतन करत देहत्याग करायचा. तर त्यावेळेला रामकृष्ण परमहंसाविषयी पहिला विचार विवेकानंदांचा आला, ज्या अर्थी हे आपल्याला दुसऱ्या खोलीत जायला सांगतात, आता न जाणं हे आपला देहत्याग करतील, परंतु हे तर स्वतःला जो राम जो कृष्ण तो मीच आहे असं म्हणतात. बरं, कॅन्सरसारख्या व्याधीनं इतके पीडाग्रस्त आहे का रात्रंदिवस कंतात विवळतात, म्हणजे ज्याला आपण म्हणतो रुजा, ज्या वेदना, त्या वेदना असह्य वेदना सहन करताना दिसतात. पर कधी कधी काय करावं, मला कसा मी बरा होणार याच्यात असं काहीतरी म्हणतात. तर त्यावेळेला हे रामकृष्ण आता हे तर यांचा देह पाहतानंतर हे रामकृष्णचा अवतार आहे कशावरून म्हणायचं. जर आत्ता ते जर मला म्हणतील किंवा रामकृष्ण जे आहे, जो राम जो कृष्ण तो मीच आहे, आता ते चाललेत प्रयाण काळात आहे का, प्रयाणकाळी देवे विमान पाठविले ही त्यांची स्थिती आहे आणि हे विवेकानंदांच्या अंतःकरणात मरण समय त्यांच्याबद्दल ही शंका आहे आपल्या गुरुविषयीच. आणि त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी एवढे याच्यात असा आवाज काढला, नरेंद्र इकडे आहे. आणि ते आल्यानंतर त्यांना काय सांगितलं, त्यांनी सांगितलं अजूनही शंका, अरे जो राम जो कृष्ण तोच हा रामकृष्ण आहे. बरं झालं, आता एवढं सांगितल्यावर कधी तरी त्यांना शंका यायला पाहिजे का. रामकृष्ण परमहंसांचं निर्याण झाल्यानंतर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुठलं काय भगूर का काय कुठलं ठिकाण आहे, तिथं एक परमहंस संन्यासी महात्मा राहत होते. त्यांना काहीतरी भगरी बाबा किंवा काहीतरी म्हणत होते, काही बगर वगैरे खाऊन काही राहत होते, काहीतरी त्या वेगळं नाव आहे परमहंस संन्यासी. आता एक जे कोणी बगर बाबा ते नाही विवेकानंदांच्या कालामध्ये. तर त्या कालामध्ये ते शोध करीत कलकत्त्याहून त्या नाशिकला आले आणि तिथं त्यांना म्हटले किंवा मी गुरुची शरणागती केली होती, पण माझ्या जीवनात काही ज्या त्रुटी आहेत तर त्या त्रुटी तुम्ही भरवून काढाव्यात असं त्यांना सांगितलं. म्हणजे आणि इतकंच नाही, त्यांना असं सांगितलं की रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेलं सगळंच खरं आहे का नाही, म्हणजे पुढचं भूत भविष्य काय जे आहे याच्याविषयी साशंक राहिले. तर त्यांनी ज्यावेळेला हे कन्याकुमारीचं जे स्मारक आहे तिथं उडी मारली, समुद्रात पोहून गेले आणि 3 दिवस त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली. आणि निर्विकल्प समाधी प्राप्त झाल्यानंतर रामकृष्ण परमहंसांनी तिथं त्यांना काही भेट देऊन काही संकेत दिले. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि शेवटी त्या आता आपलं चिंतन असं करा की ज्या वेळेला स्वतः स्वामी विवेकानंदांचा प्रयाणकाल जवळ येऊन ठेपला तेव्हा त्यांच्या शिष्यांना माहीत होतं, गुरुबंधूंना माहीत होतं की रामकृष्ण देव असं म्हणत होते की एक त्यांचा ते मोठ्याने घोरत होते, तर घोरणाऱ्या मनुष्याचं आयुष्य कमी असतं असं त्या रामकृष्ण परमहंसांचं काही बाकीत होतं. तर मग त्यांनी सांगितलं की हा ज्या अर्थी घोरतो त्या याचं आयुष्य फार कमी आहे असं सांगितलं होतं. वास्तविक वयाच्या 39व्या वर्षी गेले, म्हणजे लवकर गेले की नाही,
हे भाकीत खरं झालं की नाही. आणि ते सांगायचे की याला निर्विकल्प समाधीचा लाभ दिला तेव्हा ते म्हणे मला तसंच करा. त्या जो याचा राजा आहे ना, कोणता जयपाल राजा, जसा आपला कुठला आंबेजोगाईचा ना, तर त्याच्यासारखं ते म्हणे हा जो निर्विकल्प समाधी 3 तास प्राप्त झाला हा मला परत असाच द्या. तर त्यांनी सांगितलं आता कुलूप लावलेलं आहे, चावी माझ्याजवळ आहे. तर ते लोक म्हणले नरेंद्र एवढी तुम्हाला तीव्रतेने प्रार्थना करतो आणि तुम्ही त्याला निर्विकल्प समाधीपासून च्यूत ठेवता, याचं कारण काय? ते म्हणे त्याला अजून जगताचं कार्य करायचं आहे. आपलं चाललं आहे ना वृत्ती प्रभाकरमध्ये, त्याचा आवरण अंश निवृत्त झाला तर विक्षेपांश ठेवायचा आहे. ईश्वरी सत्तेने त्याचं काही कार्य व्हायचं आहे. आणि ज्या वेळेला त्याला त्या अंशाची खरी ओळख होईल म्हणजे त्यावेळेला त्याचा विक्षेपांशही निवृत्त होईल आणि तो टिकणार नाही. आणि वयाच्या 39व्या वर्षी ज्यावेळेला त्यांना शेवटची स्थिती दिसली गुरुबंधूंना, तेव्हा त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहेत, ओळखलं का तुम्हाला, तुम्ही कोण आहेत? तर त्यांनी फक्त आपली मान हलवली आणि त्याच्यानंतर काहीतरी 2 तासांनी का 1.5 तासांनी ते गेलेसुद्धा. म्हणजे महापुरुषाच्या ठिकाणीसुद्धा, श्रीगुरूच्या ठिकाणीसुद्धा श्रद्धा अतिशय ज्याला म्हणतो, बरं श्रद्धा अतिशयाशिवाय उद्धार होत नाही, परंतु एवढी सहसा कोणाची बुद्धी होत नाही. त्यासाठी खूप मोठी स्वामी महाराज सांगायचे की ढगाला पर्वत आणि पर्वताला ढग म्हटला तर ज्याची तयारी आहे स्वीकारायची, तोच पुरुष तत्वमसी महावाक्य ऐकणे काय होईल, तत्क्षणी मुक्त होईल. अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा इथं ज्ञानवान पुरुषाच्या विषयी विचार करणारा जो सामान्य मनुष्य त्याला तर कळत नाहीत, पण ज्यांनी शास्त्राचं चिंतन केलं तो उलट त्याला जास्त आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः. तो म्हणतो की अहो आम्ही उपाशी, आमच्यासमोर यांनी मिठाई खाल्ली आणि हे ज्ञानवान ऐके नाही, आणि आम्ही उपाशी पोटे आमचं चौकशीसुद्धा केली नाही. असं म्हणजे सर्व आहे बरं का, अद्वेष्टा आहे, मैत्र आहे, परंतु यांच्या ठिकाणी कारुण्य नाही, निष्ठुरपणा आहे. ऐक नाही, कशामुळं झालं तर जास्त लक्षणाचा अभ्यास केल्यामुळं झालं. ऐक नाही, जास्त लक्षणाचा अभ्यास केल्यामुळं झालं. म्हणून कितीही समजूत केली तरी ती त्यास न पडता ज्ञात्याच्या वर्तनाविषयी ते साशंकच राहतात. ते म्हणजे कोण? सामान्य लोक, अज्ञानी लोक. आणि एखादा वेदशास्त्राध्ययन केलेला पंडित आणि एखादा अक्षरशत्रू दोघे भोजनकाली सारखे जेवले, ते पाहून अक्षरशत्रूप्रमाणेच तुम्ही जेवलात, मग तुमच्यात आणि अक्षरशत्रूत फरक काय असे विचारू लागला तर पंडित त्यास एवढेच सांगेल की मी शास्त्रज्ञान संपन्न आहे, तो नाही, पण याचा भोजनाशी काहीच संबंध नाही. आता एक पंडित आणि एक अज्ञानी मनुष्य दोघे भोजनाला एकाच पंक्तीला बसले आणि दोघांनी सारखंच खाल्लं, आहे की नाही. मग तो दुसरा मनुष्य म्हणायला लागला का हो तुम्हाला पंडित पंडित म्हणतात, तुमचं खाणं तर अज्ञानी पुरुषाच्या सगळ्या चपात्या काय झाल्या सारख्याच, भातसुद्धा सारखाच, मग शेवटी तुमच्यात आणि त्याच्यात फरकच काय आहे, काय तुम्हाला ज्ञानवान म्हणायचं असं म्हणेल, ऐके नाही. तर ते सांगतात तो तर अक्षरशत्रू आहे, म्हणजे अडाणी मनुष्य आहे, त्याला आई काही येत नाही, बाराखडी कशाला म्हणतात ते सुद्धा कळत नाही. मग तुमच्यात फरक काय? तर तो पंडित काय सांगेल की मला शास्त्राचं ज्ञान आहे आणि त्याला शास्त्राचं ज्ञान नाही, हाच आमच्यामधला काय आहे, भेद आहे. पण याचा भोजनाची काय संबंध? त्याला शास्त्राचं ज्ञान असो किंवा मला शास्त्राचं ज्ञान असो किंवा त्याला शास्त्राचं ज्ञान नसो, भोजनाशी याचा काही संबंध नाही. समान भोजनास प्रकृतीचे आरोग्य आम्हा दोघांमध्ये समान आहे, म्हणून दोघांनी भोजन समान केले. चांगलं भोजन करायला समान भोजन व्हायला काय पाहिजे? दोघांचे आरोग्य चांगलं आहे. समजा अक्षरशत्रूचं पोट दुखत असतं तर मी त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं असतं, मग तुम्हाला ज्ञानी म्हटला असता, आहे की नाही. आणि समजा माझं पोट दुखत असतं आणि त्याने जर जेवण अधिक केलं असतं तर त्यालाच तू काय म्हटलं असता, काय फरक आहे, उलट हा तुमच्यापेक्षा काय आहे, सरस आहे. पण भोजनाचा आणि ह्या अक्षरशत्रुतेचा आणि शास्त्रज्ञानाचा काहीतरी संबंध आहे का? त्या भोजनासाठी लागणारं आरोग्य जर दोघांचं समान असेल तर दोघांचा आहार सारखा असू शकतो. ज्ञानाशी तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे याच्याविषयी काही त्याच्यामध्ये भेद करता येणार नाही. त्याचप्रमाणे एक आत्मज्ञान शून्य पामर आणि एक दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानी असा फरक आहे. फरक आहे, एक आत्मज्ञान शून्य शास्त्र संस्कार रहित पामर आहे. पाठीमागे त्यांनी लिहिलं शास्त्र संस्कार रहित असा शब्द का योजला, ज्ञानी येऊ नये म्हणून, कारण शास्त्र संस्कार रहित म्हटलं तर तो कोण होतो, पामर होतो, आणि शास्त्र संस्काराने युक्त असणारा कोण आहे, ज्ञानी, म्हणून असा त्याच्यामध्ये भेद केलेला आहे.
त्याचप्रमाणे एक आत्मज्ञान शून्य पामर आणि एक दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानी असा फरक आहे, परंतु त्याचा व्यवहाराशी काही संबंध नाही. दोघांच्या व्यवहारामध्ये अधिक प्रवृत्तीचे प्रारब्ध समान आहे. ज्ञानी जसं करतो तसाच अज्ञानी करतो. मग त्यांच्यामध्ये समानता काय आहे? समानता दोघांचं प्रारब्ध अधिक प्रवृत्तीचं आहे, म्हणून ज्ञानीसुद्धा अधिक प्रवृत्ती करतो आणि अज्ञानीसुद्धा अधिक प्रवृत्ती करतो. पण एक आत्मज्ञान शून्य आहे आणि एक आत्मज्ञान सहित किंवा आत्मज्ञान युक्त आहे. हा त्या दोघांमध्ये फरक आहे. अधिक व्यवहार ज्ञानाचा विरोधी नाही, हे मागे मोक्षाचा हेतुज्ञान आहे या निरूपणाचे प्रसंगी सांगितलेच आहे. आता अधिक व्यवहार केला म्हणून तो अज्ञानी आणि कमी व्यवहार झाला किंवा निवृत्तीप्रधान व्यवहार झाला म्हणून तो ज्ञानी असं काही म्हणता येत नाही. ह्या गोष्टीचं आत्तापर्यंत आपण चिंतन करूनच आलेलो आहे. म्हणून अधिक व्यवहार हा काही ज्ञानाच्या विरोधी आहे का? नाही. किती व्यवहार झाला तरी तो व्यवहार कुठं होतो? अनात्म पदार्थाच्या ठिकाणी. त्याचा आत्म्याशी काही संबंध नाही. आणि ज्ञानवान पुरुष काय झालेला? ज्ञानस्वरूप आत्मा झालेला आहे. म्हणून समान विषयक ज्ञान आणि अज्ञानाचा विरोध आहे. याला काय? त्याचा देहादी प्रपंचाला त्यांनी विषय केलेले आहे आणि यांनी काय केलेलं आहे? आत्मस्वरूपाला विषय केलेले आहे. त्यामुळे त्यांचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. अधिक व्यवहार ज्ञानाच्या विरोधी नाही, हे मागे मोक्षाचा हेतुज्ञान आहे या निरूपणाचे प्रसंगी सांगितलेच आहे. सूक्ष्म विचार केला तर पढत मूर्खांना विधी किंकर होऊन नियमाने वागणाऱ्या साधकाच्या ठिकाणी हा पुरुष सिद्ध आहे अशी भावना होते. बघा, हे आपल्यासाठी फार मोठी सूचना आहे की जे लोक चांगले शास्त्र हे करतात ना, पण पढत मूर्ख म्हणजे त्यांनी जरी अभ्यास केलेला असला तरी त्या अभ्यासाची जी अनुभूती आहे किंवा त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करणं किंवा अनुष्ठान तत्परता ही त्याच्या ठिकाणी जर नसेल आणि केवळ शब्दज्ञान पांडित्य किंवा शब्द पांडित्य त्याच्या ठिकाणी जर असेल तर असा जो पुरुष आहे तर त्या पुरुषाला कोणाला सिद्ध म्हणावं याविषयी काय होते? त्याला सिद्ध म्हणावं. तर असे पुरुष आहे ना, बाहेर शांत दांत आहे की नाही, काही नियमाचं पालन करणारा, एकभुक्त फलाहारी किंवा एका पायावर उभा राहणारा, वृक्षाला उलटा टांगून घेणारा, असे जे पुरुष आहे ना यांचा त्याग पाहिल्यानंतर त्याला यांच्याविषयी ज्ञानबुद्धी होते. पण जो आपला चार चौघासारखा वागता असा जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्याविषयी त्याची साधित्व किंवा हा ज्ञानवान पुरुष आहे अशी सहसा बुद्धी होत नाही. हे कोणाच्या बाबतीत घडतं? हे पढत मूर्खांच्या बाबतीत घडतं. त्यांना उलट एखादा साधक असला ना त्याला सिद्ध करतील आणि सिद्ध पुरुष असला ना तर हा योग्य साधक सुद्धा नाही अशी त्याच्याविषयी बुद्धी त्यांच्या ठिकाणी होईल असं सांगतात. मोठे मोठे संन्यासी सुद्धा आपण मला वाटतं सांगितलं असेल कधी, थोडक्यात सांगतो, सांगितलेलं बहुतेक आहेच आहे. ते स्वामी महाराज गरुडेश्वरला गेले होते गुजरातमध्ये. तर त्यावेळेला त्यांच्याबरोबर त्यांचे एक भक्त गृहस्थी भक्त होते जॉबर महाराज म्हणून. तर त्यांना मुणगेकर म्हणतात, त्यांचा आता ब्रह्मलीन झाले. तर त्यांनी ते गेले त्यांच्याबरोबर, पण तो आश्रम होता संन्याशाचा. त्यामुळे ते म्हटले की बा इथं आम्ही गृहस्थांना राहू देत नाही. त्याच्यात त्यांना विचारलं की तुम्हाला मुलं बाळं काय आहेत? तर त्यांनी सांगितलं 9 मुली आहेत, तिच्या पाठीवर झालेला एक मुलगा आहे. ते सगळे संन्याशी हसायला लागले आणि हा मनुष्य काय स्वामींच्या सेवेमध्ये आला म्हणून त्यांनी सांगितलं की बा इथं संन्यासाचा आश्रम आहे, अतिथी म्हणून यांना 3 दिवस राहता येईल. तोपर्यंत 15 दिवस उलटून गेले होते. ते लोक काही बोलले नाही, परंतु त्यांनी स्वामीजींना सूचना सांगितल्यावर स्वामीजींनी सांगितलं की बा मी त्यांना जायला सांगतो. मग त्यांना सांगितलं तुम्ही जा, आता इथं काही तुम्हाला राहता येणार नाही. त्यांनी सांगितलं तुमची काय हरकत आहे का, समजा मी राहिलो तर ते म्हणे आमची काय हरकत नाही, पण इथला आश्रमाचा नियम आहे. ते संन्यासी जर होऊन मला म्हटले की बा तू राहा, तर मग स्वामी महाराज म्हणले काही नाही, काय हरकत नाही, उलट मला मदत होते, सेवा करत होते ते. ठीक आहे म्हणे. मग संध्याकाळी ते फिरायला गेले सगळे 4-5 संन्यासी, हे आपले त्यांच्या पाठीमागं राहिले याच्यामध्ये. नंतर त्यांना विचारलं आता तुम्ही स्वामीजींच्या बरोबर राहता, परंतु मी काय काय चिंतन केलेलं आहे काय? ते म्हणे चिंतन वगैरे काही माझं फारसं नाही, आपलं स्वामी महाराजांच्या बरोबर राहतो म्हणे. मग ते म्हणे मग तुम्ही काहीतरी करता की नाही? त्यांनी सांगितलं बाकीचं काही नाही, मला ते थोडं ते कोणते त्याला काय म्हणतात, थोडी तांत्रिक अशा प्रकारची विद्या असल्यामुळं मला फक्त दुसऱ्याच्या मनात काय आहे एवढं थोडं कळतं म्हणे तुमच्याच कृपेने. मग ते म्हटले ठीक आहे याचं. मग त्यांना तर ते मोठं
आश्चर्य वाटलं की याला दुसऱ्याच्या मनात, कारण आता हे सगळं आपलं चाललंय ना, हे स्वसंवेद्य आहे का नाही, आणि याला दुसऱ्याच्या मनात, ज्याच्या शरीराला जेवढे अंतकरण, शरीरव्यापी अंतकरण आहे ना मध्यम परिमाणाचं, मग त्याचं त्यालाच कळत, साधं त्याला सुद्धा सगळं आतमध्ये काय चाललंय, रक्तवाहिन्यात काय चाललंय हे सुद्धा कळत नाही, आणि याला दुसऱ्याच्या मनातलं कळतं, ऐके नाही. ते म्हणले की ठीक आहे, असं जर तुझं म्हणणं खरं असेल तर आम्ही तुझी परीक्षा घेतो. त्यांनी सांगितलं की आम्ही आता 5 जण आहेत, आम्ही इथं थांबतो, तू 1 फरलांगभर जा पाठ करून, आणि पुढे गेला की आम्ही हाक मारले की तू परत माघारी ये, आणि आम्ही या ठिकाणी 5 खडे मांडतो, 5 संन्यासी, आणि त्याच्यापैकी आम्ही सर्वांनी एकच निश्चय करतो की बा अमुक एक खडा हा आपण सगळ्यांनी मनात धरायचा, आणि तो आल्यावर तो ओळख, असं त्याला सांगितलं. मग त्याप्रमाणे तो मनुष्य गेला, त्यांनी हाक मारली, परत फिरला, आणि तिथं आल्यानंतर त्यांनी विचारलं सांग बरं कोणता खडा मनात धरला आहे. त्यांनी लगेच हात लावला 3ऱ्या खड्याला, हा खडा तुम्ही मनात धरला, आणि तो 3राच खडा त्यांनी मनात धरला होता. याचं कारण काय आहे? याचं कारण ते जेव्हा तिकडून आले ना, आता तुम्हाला वाटेल की नाही ते अंतर्ज्ञानी, तसं नव्हतं, ती हातचलाखी होती. त्यांनी काय केलं, स्वामी महाराज ते जेव्हा आले, त्याला तर स्वामी महाराजांना त्याच्या सगळ्या युक्ती माहीतच होत्या. तो जेव्हा आल्याबरोबर पायाचं, आता इथं मला करून दाखवता येणार नाही, मी हाताचं करून दाखवतो, त्यांनी पायाचं करून दाखवलं. तो आल्याबरोबर स्वामी महाराजांनी असं केलं, हां, म्हणजे असं आपलं असं करता करता हे त्यांनी पाहिलं हे 3रं बोट आहे की नाही, त्याने सांगितलं 3 नंबरचा खडा आहे. लगेच ते सगळे संन्यासी म्हणायला लागले, स्वामी महाराज तुम्हाला मनुष्य मात्र फार विशेष मिळाला आहे म्हणून, आणि याला परत पाठवू नका म्हटले, याला इथंच ठेवा म्हटले याच्यामध्ये. आणि महिनाभर ते आनंदाने राहिले. आपलं काय चाललंय, जे दंडी संन्यासी परमहंस परिव्राजकाचार्य असे जे संन्यासी, त्यांनासुद्धा कौतुक वाटलं, आणि ज्ञानाचं ऐश्वर ते विसरूनच गेले, आहे की नाही, अशी स्थिती. तेच या ठिकाणी सांगतात, मोठ्या मोठ्या लोकांनासुद्धा असा भ्रम होतो, आहे की नाही. हां 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 हो, बद्ध उपासकाला जेवढा मान आहे तेवढा उपासक आहे, बद्ध आहे. अनेक प्रकारचे तपस्येमध्ये रममान झालेलं आहे, तर त्याचा लोक काय करतात, त्याचं फार मोठं गौरव करतात, आणि ज्ञानवान पुरुषाला कोणी विचारत नाही. इथं एक मनुष्य आला होता 2 वर्षापूर्वी, हे काय लोहगावच्या जर तो मजुरी काम करतो तो, म्हणजे मजुरी म्हणजे कोणतं, हे जे गौंडी काम करतात ना त्यांच्या हाताखाली काम करतो, एका मोठ्या बिल्डरकडे येतो, आणि तो बिल्डरच घेऊन आले ते म्हणे हा माणूस जरा वेगळा वाटतो म्हणे, तर त्याला आणलं. तर तो एवढी चिंतन करत होता अमृतानुभवाचं न्यायचं, आणि तो म्हणत होता की पार सगळं विश्व जरी कोलमडलं तरीसुद्धा माझ्या असंगतेत फरक नाही. आणि पुढं तो असं म्हणत होता, माझ्या असंगतेमध्ये नाही, जगात त्या कोणाच्याच असंगतेमध्ये बदल होत नाही, असं असून सगळे लोक विनाकारण का बरं एवढे दुःख भोगतात म्हणे, असं तो म्हणत होता. आता हा महापुरुष त्याला चाल लेट का आणलं, आहे की नाही, त्याला असं म्हणणार, आहे की नाही. आणि तिथं जर एखादा मनुष्य जर ध्यान लावून बसला, आहे की झटा वाढलेल्या असल्या, तर त्याच्याकडे फळावळ घेऊन जाणार, आहे की नाही. म्हणजे बद्ध उपासकाला जेवढा मान आहे तेवढा सुद्धा सिद्धाला कोणी विचारणार नाही. मग या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ह्या चिंतनाला प्रवृत्त झाले पाहिजे. जर आपल्याला असं जर आपली भावना असेल लोकांनी विचारावं काय करावं, तर अगोदरच सावध हो, आहे की नाही. इथं ह्याच्यामध्ये बाहेरचं कोणी विचारणार नाही. उलट ते जिजाबाई तुकाराम महाराजांना म्हणते ना, उगीच आईला यांनी शीन केला, आहे की नाही, काय उपयोग आहे यांचा जन्माला येऊन, ना व्यवहार ना काही, आहे की नाही, अशा प्रकारची स्थिती. म्हणून याच्यामध्ये अभंग आहे फार, बघा आठवलं कोणाला तर, याच्यामध्ये सर्वच्या सर्व याचं जीवन व्यर्थ आहे असं वाटतं. तर चांगले जे शास्त्रचिंतक आहेत त्यांनासुद्धा कौतुक कशाचं वाटतं, ह्याचं कौतुक वाटतं, बाह्य होणारा देहादिकांचा व्यवहार किंवा किंवा जे म्हणायचं देवाचा भक्त तो देवाशीचं गोड, आणि काशी चाड नाही त्याची, इतरांना त्याचं काहीच कौतुक नाही असे ज्ञानवान पुरुषाचं असे. ज्ञानवान पुरुष म्हणजे सगळ्या विशेषाला कंटाळलेला असतो, उबगलेला असतो, परित्याग केलेला असतो, कल्पितात त्याला काही रहस्य नसतं. आणि ज्याला कल्पितात रहस्य वाटतं ना, त्याचं काही विशेष वाटतं ना, त्यांनी खुशाल ह्या पदार्थाचा सत्यत्वाने स्वीकार करावा आणि जगामध्ये हारतुरे घालून घ्यावीत, आहे की नाही. याच्यामध्ये ज्ञानवान पुरुषा हे सगळं जे हे सगळं गारुड्याच्या खेळाला भूल नाही.
गौरवाची इच्छा करणं हे त्याच्यात काही विशेष नाही. ते एकदा ते तिथं आले होते ते जॉबर महाराज काशीला, स्वामी महाराजांच्याबरोबर आम्ही राहत होतो. तर ते त्यांना भेटायला आल्यावर ते काही दिवस म्हणे मला राहायचं. स्वामी महाराज म्हणले राहा. मग त्यांनी आम्हाला एक दिवस पांडुरंग महाराजांना मला ते म्हणे आम्हाला तिथं एक वेळाच जेवण मिळायचं ते एका मेसमधून डाबा, तिथं काही संध्याकाळचं काही जेवणाची व्यवस्था नव्हती. मग ते आणि कोणी विचारायचे नाही आपण परप्रांतातून गेल्यामुळं, मधुकरी मिळत नव्हते. ते म्हणे मी 2-3 दिवस थांबतो, तुम्हाला थोड्या काही युक्त्या शिकवतो, तुम्हाला जेवण घरबसल्या येत जाईल. मग आम्ही स्वामी महाराजांना सांगितलं की जॉबर महाराज म्हणतात की बा तुम्हाला थोडी जादू शिकवतो इथं, म्हणजे तुम्ही परप्रांतात आहे. तर मग आम्ही म्हटलं स्वामी महाराजांना, ते म्हणतात अरे म्हणजे असं म्हणतो का तो. लगेच स्वामी महाराजांनी त्याला जॉबर इकडे या, आणि लगेच आपले ते मस्के महाराज होते म्हणजे यांचं तिकीट काढा लगेच, आणि लगेच संध्याकाळचं ते म्हणे आता लगेच नाही मिळणार. ते म्हणे 100 रुपये ज्यादा जाऊ द्या पण याला पाठवून द्या लगेचच्या लगेच. अरे हा या पोरांना बिघडून टाकील म्हणे इथं लगेच याला लगेच जाऊ द्या म्हणे. आणि रात्रीच्या रात्री त्यांना बसून दिलं याचं. ते म्हणे अरे हे ते काय हे असं केल्याने काय, त्याच्यापासून मनुष्य आपल्या आत्मचिंतनापासून परान्मुख होतो. जे खोटी गोष्ट आहे त्याला प्राधान्य द्यायचं, देहनिर्वाहाची व्यवस्था करायची, ह्या काही फार विशेष गोष्टी आहेत किंवा चांगल्या गोष्टी आहेत असं नाही. ते म्हणे हे तर मला सगळे येतं, मग त्याला कशाला पाहिजे, मी नसतं का शिकवलं. आम्हाला काय खरं वाटलं नाही. म्हणलं तुम्हाला काय माहिती आहे स्वामीजी, तुम्ही शिकणारे नाही, तुम्हाला काही त्याच्यातलं माहिती नाही, तुम्ही आमच्यासाठी म्हणून. अरे मला काही येत नाही का म्हटले. मग मला पण येतं आहे म्हणणे, मी पण तो आम्ही हे सांगत नाही म्हणे. तर मी म्हटलं काही नाही, तुम्ही याच्यात कधी पडलेलेच नसणार, शक्यच नाही. आणि त्याच दिवशी दुपारी आम्ही आलो, त्यांच्या खोलीत गेलो, तर ते म्हणणे अरे नारायण मला कसं तरी होतं आहे म्हणे. आता त्यांना आधी अटॅक येऊन गेले होते 2, त्यामुळे ते म्हणे मला कसं तरी होतं आहे म्हणे. आता मग मला काय वाटलं आता यांना काहीतरी त्रास होता. आम्ही लागलो नाडी पाहायला, नाडीच लागे ना. बरोबर पाहावं तर डोळे उघडे सगळे व्यवस्थित त्याच्यामध्ये. ते म्हणे चेहरा का तुझा पडला, काही त्रास वाटतो का तुला काही. बरं तिथं अशा छोट्या बोळी आहेत काशीमध्ये, त्यामुळं त्या दवाखान्यात न्यायचं खूप अवघड. त्याला ते पालखी करायची, ते डोली, आणि त्याच्यात न्यायचं. बरं ते चालू शकत नाही. आम्ही वरच्या मजल्यावर. मग मी म्हटलं काही नाही स्वामीजी, काही त्रास नाही, पण आपण डॉक्टरांकडे जाऊन कार्डिओग्राम करून येऊ, तपासून येऊ. ते म्हणे नाही पण का मला तर काही तसं वाटत नाही जाण्यासारखं. तर मी म्हटलं नाही तुम्ही आता म्हटले ना थोडं अस्वस्थ वाटतं, तेव्हा वाटत होतं पण आता तसं काही नाही म्हटले. नाही मी पुन्हा नाडी पहा बरं, नाडी पाहिली नाडी तर ते एकदम धडधड व्यवस्थित चाललेली आहे. मग मी म्हणलं हा तसं काही नाही, पण आपण पुन्हा ब्लड प्रेशर पाहून तरी पण संध्याकाळी जाऊ पाहिजे. तर नाही पुन्हा ते 2 मिनिटांनी म्हणले नाही पण मला आता पुन्हा कसं तरी व्हायला लागलं. मग मी ते परत पाहिली नाडी, परत नाडी लागे ना त्याच्यामध्ये. म्हटलं आपण आताच जाऊ त्याच्यामध्ये. मग ते म्हणे चांगली नाडी पहा म्हणे. मी अशी नाडी दिली, ते हळूहळू त्यांनी असा हात केला, त्यांनी काखे ठेवला होता चेंडू. हां ते चेंडू पडला खाली पटकन. त्याचं कारण काय ते आता जर आपण काखेमध्ये ही नाडी जी पाहतो हिचं मूळ कुठून आहे, हे ॲक्झिलर त्याला म्हणतात ॲक्झिलरी व्हेन. तर तिथून ती येते नाडी, म्हणजे काखेतून येते. आता काखेतच चेंडूने दाब दिल्यावर खाली कशी काय लागणार नाडी इथं कशी लागणार. मग ते काय म्हटले की आता ठीक आहे ना. म्हणलं ठीक आहे. म्हणलं आता काही कुठं जायचं नाही. ते म्हणलं मग तुम्ही काय म्हणता, तुम्हाला जादू आता केली का नाही जादू ह्याच्यामध्ये. तर म्हणजे ह्या जे गोष्टी आहेत हे माणसाला चांगलं शास्त्र शिकलं तरी ज्ञानवान आपल्याला सुद्धा वाटतं अरे खरं आपण एवढं शास्त्रचिंतन केलं आणि शास्त्रचिंतन करतोय तरी काय आपल्याला विशेषता काही आली नाही. विशेषता आली नाही म्हणजे विशेषता घालवण्यासाठी हे ज्ञानचिंतन आहे का नाही. आणि पुन्हा जर तुला विशेषता वाटत असेल तर तुला शास्त्राचं मनोगत कळलंच नाही असं त्याचा अर्थ आहे. म्हणून वेदांत चिंतन करणाऱ्या माणसाने स्वामी महाराज म्हणायचे की अगोदरच सावध व्हा, अगोदरच वेळ गेलेली नाही. आणि जर तुम्हाला आता हे जर झेपलं तर मात्र तुमच्या जीवनात काय आहे, आनंदच आनंद आहे. पण थोडं यत्तदग्रे विषमीव परिणामी अमृतोपमम अशी याची स्थिती. आता ते येतं काय काही लोक म्हणतात मग ह्याचा अर्थ कोणीच विचारित नाही. मग आता अरे तुझं प्रारब्ध असलं भोगाचं तर बळच येऊन लोक पण विचारतील. त्याचं पण नाही. मग बघा हे ज्ञानाचं ऐश्वर्य त्याला वाटतं. आपण अभ्यास केला त्याचा, अरे तुझं प्रारब्ध हे तुझं ऐश्वर्य, हे काय ज्ञानाचं ऐश्वर्य. ज्ञानाचं ऐश्वर्य म्हणजे काय खरं माहिती आहे का, ज्या ह्या भगवंताचे षड्गुण आहे ना याचा सुद्धा मला दुरूनच विट आलेला आहे. हे दुरूनच मला परित्याज्य आहे. माझ्या ठिकाणी हे असूच शकत नाही. त्या ईश्वराला विचारायला विक्षेप आहे, मला विक्षेप सुद्धा नाही. हा असं माझं भाग्य आहे.
इतकं निर्विशेष मी आहे असं ज्याला वाटेल त्याला ह्या ज्ञानाचं हे खरं ऐश्वर्य आहे की नाही. ज्याचं ऐश्वर्य नावाचं मला ऐश्वर्य म्हणजे एक ईश्य झाला आणि एक काय झाला ईश झाला, एक नियम्य झाला आणि एक काय झाला नियामक झाला. हे नियम्य नियामक भावातलं द्वैत मला सहनच होत नाही. मी कसं आहे जसं आहे तसं आहे. बरं आता पुढं काय व्हायचं आहे का, आता काय आहे का बदल, पूर्वी कधी होता का. तो का म्हणे साहे देव आहे तैसा आहे. हे खरं अध्यात्मातलं काय आहे. म्हणायचं झालं तर याला काय म्हणायचं ऐश्वर्य, आणि म्हणायचं झालं तर काय आहे हे खरं काय आहे अनैश्वर्य आहे. हे खरं काय आहे अनैश्वर्य, हेच याचं काय आहे ऐश्वर्य. बरं हे मिळवण्यासाठी काय लागतं, काय लागतं, काय पाहिजे जवळ, वैराग्य तरी पाहिजे का. काय 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 स्वामी महाराज म्हणजे लागतं, तुम्हाला सांगतो लागतं, याला काहीच लागत नाही हे लागतं आहे की नाही. त्याला काहीच पाहिजे नाही. म्हणून माऊलीनं कसं सांगून ठेवलेलं आहे काय वैराग्याचे गाढले. वास्तविक या स्थितीपर्यंत आलेपर्यंत वैराग्य हे तर आहे की नाही. पाठीचा मनका जेवढा महत्त्वाचा आहे शरीरामध्ये तेवढंच वैराग्य महत्त्वाचं आहे पारमार्थिक जीवनामध्ये. पण माऊली म्हणतात वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले, तेही नावेक ढिले तेव्हाची करी. वैराग्याचं चिलखत अंगामध्ये होतं आहे की नाही. विवेकाच्या वाघनख्या होत्या, काही बरंचसं काही होतं, बंदूक हातात होती, सगळं होतं. पण जेव्हा शत्रूला मारून टाकलं आणि पूर्णपणे विजयी झाल्याची खात्री झाली आणि त्यावेळेला तो काय करतो ते चिलखत लोखंडाचं घालूनच जेवायला बसतो आहे की नाही. अहो आपण घरात गेलो साधं बनियनसुद्धा बाजूला काढतो आहे की नाही. तर त्याला आता काहीच सहन होत नाही. अशा प्रकारचं त्या ज्ञानाचं काय खरं ज्ञानवान पुरुषाचं जीवन आहे किंवा त्याच्या त्या धारणा आहे. आणि ह्या धारणा न करता थोडंसं जरी आपण जुजबी नाही सगळं आहे पण हे शास्त्र चिंतन आहे ना थोडी उपस्थिती ठेवली पाहिजे आहे की नाही. लोकांना सांगण्यासाठी तरी पाहिजे आहे की नाही. जुळवून व्यवस्थित कृष्ण महाराजांनी कसं कीर्तन केलं जुळून आहे की नाही, जीव वाळून टाकावं असं हे सुद्धा नसलं पाहिजे. ही काय जशी लोकवासना आहे, जशी देहवासना आहे तशी ही सुद्धा काय आहे शास्त्रवासना आहे. आज याच्या ठिकाणी काहीच चालत नाही, कुठं सुद्धा त्याला काही सहन होत नाही. याचा अर्थ आपण करू नये, आपण तर बिचारे गरीब हटाव आपलं चाललेलं आहे की नाही. पण आपल्याला हे सुद्धा आपल्याला एक आलंबन आहे. पण खरे जे आपल्याला जे गंतव्यस्थान आहे त्या स्थानात जर पोचलं तर याच्यापैकी काही तिथं चालत नाही. तेही नावेक ढिले तेव्हाची करी. ज्या क्षणी त्याला हे परमार्थ